आणि गिरणी कामगार जर मुंबईत राहायला आला तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या जागा विकू नका, आणि विकायच्या असतील तर मराठी माणसाशिवाय कोणाला विकू नका. अहो, मला एवढी भीती वाटते की उद्या हे आमचं शिवाजी मंदिरचं मध्ये मराठी नाटक होईल काय, अशी मला भीती वाटते. होणार नाही नाटक बघा, आणि 10 वर्षांनी तुमच्या ह्या शिवाजी मंदिर मध्ये मराठी नाटक होणार नाही. ते नाटक ते कदाचित इकडे मोठा टॉवर उभा आहे. मोठी बिकट परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. नमस्कार. मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर आणि हा विषय आवडलेले आम्ही सगळे रसिक होते. गिरणी कामगारांचा प्रश्न हा कंटाळवाणा झालेला आहे असं जरी वाटलं तरी मुंबईत गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत आणि त्यांच्याकडे पुनर्वसन होऊन ती व्यवस्थित राहिली पाहिजे असं वाटणारा मी एक त्यातलाच कर्मचारी आहे. गिरणी कामगारांची जमीन मग अशी आमच्या चंद्रशेखर प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे ही 600 एकर जमीन आहे आणि ही जमीन त्यावेळेला ब्रिटिशांनी नाममात्र भाड्याने दिली. आणि नाममात्र भाड्याने देताना ब्रिटिशांनी जी अट घातली, म्हणजे त्यांनी ब्रिटिशांचं जे काय वर्णन केलं त्याला मी पण खरं म्हणजे साथ देतोय. कारण त्यांनी जे काय डोकं वापरलं ते आमचे डोकं हल्ली वापरतच नाही तसं झालेलं. म्हणजे त्यांनी जे काय केलं ते आम्ही करूच शकलो नाही. त्यांनी विटी बांधलं, हे बांधलं, ते बांधलं, सगळं बांधलं. आम्ही काय बांधलं आतापर्यंत? काही नाही बांधलं. आम्ही मोठी मोठी घरं बांधायचं केलं पण आम्हाला हकलवलं. आज परिस्थिती अतिशय कठीण आहे की ही जी 600 एकर जमीन आहे ती ज्यावेळेला बांधली त्यावेळेला त्यांना पाणथळ जमीन, म्हणजे इकडे पाण्याची सोय होईल अशा त्या जमिनी होत्या, त्या ब्रिटिशांनी त्यांना दिल्या. आणि त्यावेळेला त्यांना एक अट घातली की ह्याच्यावर कॉटन मिल शिवाय कुठलंही बांधकाम किंवा दुसरा कुठला व्यवसायही करता येणार नाही. तुम्हाला मिलच चालवली पाहिजे. आणि तिकडे सगळी पंचायत झाली. तिकडे पंचायत कोणाला झाली? पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं. त्या महायुद्धात कपडा एवढा लागला की तो कपडा आपल्याकडनं सगळ्यांना पुरवला गेला. संबंध युद्ध झालं, त्या युद्धात सगळ्यांना कपडा पुरवण्याचं काम, बरंचसं काम हे मुंबईच्या गिरणीतनं झालं. पण हे सगळं होत असताना हळूहळू ज्या वेळेला जो सरकता DA वगैरे हे जे काय प्रकार झाले, किंवा एका बाजूला हँडलूम सेक्टरचा भयंकर वाढ केली, सरकारने हँडलूम सेक्टरला बरंचसं प्रोत्साहन दिलं. आणि आपले जेवढे लूम्स होते तेवढेच लूम जवळजवळ हँडलूम सेक्टरमध्ये पण तयार झाले. मी आमच्या चेअरमनना एकदा प्रश्न हा विचारला होता की असं काय झालं की आमचा धंदा बंद व्हायला आला. तर त्यांनी सांगितलं की हँडलूम सेक्टरला बराच प्रोत्साहन. दुसरी एक टेंडन्सी आपल्यामध्ये अशी झाली, यूज अँड थ्रो. म्हणजे आमचा जो यान असायचा किंवा आमचा जो धागा बनला जायचा तो हाय ट्विस्टेड यान असायचा. हाय ट्विस्टेड यानमध्ये जो कपडा बांधला जातो ते 20-20 वर्ष टिकतो. पण आता जी परिस्थिती अशी झाली, मुलांची टेंडन्सी अशी झाली की यूज अँड थ्रो, म्हणजे वापरा आणि टाकून द्या. आणि त्याच्यामुळेही हा जो प्रश्न आहे हा मोठा गंभीर होत गेला आणि हळूहळू कामगारांचं काय करायचा प्रश्न झाला. ब्रिटिशांनी ज्या वेळेला या मिल्स बांधल्या त्यांना आजूबाजूला राहण्याच्या घराची व्यवस्था सुद्धा केली. लेडीज असायच्या त्या बेबी क्रीजही त्यांनी स्थापन केल्या. बेबी क्रीज, त्यावेळेला बेबी क्रीजच्यासाठी वेगवेगळी माणसंही नेमलेली असायची, वेगवेगळ्या स्त्रिया असायच्या, त्या मुलांची काळजी सुद्धा घ्यायच्या. आणि हळूहळू हे सगळं जे काय ऐश्वर होतं ते गेलं. पण त्याच ऐश्वर्याबरोबर मराठी माणूसही इकडनं फेकला गेला. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा या परिस्थितीत आमचं तर स्पष्ट मत आहे की इकडे मराठी माणूस जर राहायचा असेल, या गिरणी कामगारांना जर जागा द्यायच्या असेल तर मुंबईतच दिल्या पाहिजे आणि त्यालाही काहीतरी मुदत असली पाहिजे.
मुदत कोणी घालायची? सरकारने कायदा केला. आज 26 वर्ष झाली. बजरंग आणि आम्ही नेहमी भांडतच असतो. आज 26 वर्ष होऊन जर तुम्ही 10-15 हजार जर घर बांधणार असाल तर आम्ही तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही देणार आहात की नाही देणार आहात, की फसवणार आहात? काय तुमचं चाललंय का? कायदा आहे, कायद्यात घर द्यायचं ठरलंय, मग ते देऊन टाका. तुम्ही काय पैसे घेत नाहीत का आमच्याकडनं? पैसे तर घेता. पैसे घेता, मग हे आमचं जे काय पैशाचं जे काय तुम्ही घेणार आहात ते करताना आमचाही विचार केला पाहिजे नको? 26 वर्ष झाली. आता नवीन पिढी येते. परवाच्या दिवशी आमच्या एका मिलची मीटिंग होती. कुलाब्याला मिल आहे, मुकेश मिल. त्या मीटिंगमध्ये मी हात वर केला. म्हटले आज कामगार किती आलेत? कामगारांनी हात वर केले. आज कामगारांची मुलं किती आलीत? जास्त हात वर आले. म्हटलं नातवंड किती आलेत? कामगारांच्या मुलांची मुलं किती आलीत? 2 हात वर आले. म्हणजे आता नातवंड यायला लागले. ह्याच्यात मोठा सामाजिक घोटाळा होण्याचा पुढे मागे संदर्भ येईल. कसा? तर आजच एखादी जागा दिल्यानंतर तिथं तुमचं हे आणा, तुमचे फॅमिली दाखवा, आई वडील नाही त्यांचे मृत्यू सर्टिफिकेट आणा, हे आणा, हे असं जर तुम्ही करत बसला तर पुढे जागा बनवल्यानंतर त्या विक्री कशा करायचा हाही प्रश्न तुमच्यासमोर उभा राहील. आज हे सगळं काम व्यवस्थित तुम्ही ते आज करून ठेवा आणि 3 वर्षात तरी लोकांना घरं मिळाली पाहिजेत अशा कुठल्या तरी तत्वावर सरकारने यावं असं माझं खास मत आहे. आता सरकार म्हणजे कोण? तुम्ही आणि मीच. आमच्या प्रभूंनी चांगलं वर्णन केलं. रात्रीचे सगळं काही चालतं. सरकार येतात, सरकार बदलतात. आम्हाला आमचा स्वार्थ कुठे आहे तो कधी कधी आम्हाला कळतच नाही. आमचा स्वार्थ आहे कुठे? स्वार्थ आम्हाला कुठे दिसतच नाही. माझ्या बिल्डिंग मध्ये एक मारवाडी आला, 14 वर्षाचा मुलगा होता. त्या 14 वर्षाच्या मुलाने गेल्या 20 वर्षामध्ये आमच्या बिल्डिंग मध्ये 3 जागा घेतल्या. काय घेतो? रद्दी पेपर घेतो. काय नाही घेत, बाकीचं सगळं घेतो. पण एक आहे, याच्या पुढे आपल्याला धंदा व्यवसाय, ह्या व्यवसायावरही आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. नाहीतर आपल्याला मुंबई सोडावी लागेल असं वातावरण तयार होईल. आपल्या जागा आपण दुसऱ्यांना विकता नाही, हे सगळं आपल्याला ठरवावं लागेल. आपल्याला असं करून चालणार नाही की आम्ही काही केलं तरी चालेल. आपले स्वार्थ वगैरे असतात, ते स्वार्थ सगळे बाजूला ठेवून आपला एकोपा कसा राहील आणि आपण ह्याच्या पुढे कशी लढू, ह्या सगळ्याचा गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपण पुढे पुढे राहत राहायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे सर्व लोकांनी व्यवसायाकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आज व्यवसायाकडे गेलात तर व्यवसायातच तुम्हाला जास्त तारणा होईल. कारण काय होईल, ह्या पैशा जागा घेणं वगैरे ह्या जी गोष्ट आहे, आज बऱ्याच लोकांनी आपापले हिशोब मांडले. कसं 40,000 स्क्वेअर फुटांनी जागा घ्यायची, 30,000 स्क्वेअर फुटांनी जागा घ्यायची, कुठं आणणार हो एवढे पैसे? एक नोकरी करणारा माणूस किती आणू शकतो? आमच्या प्रभूंनी चांगलं वर्णन केलं आणि की कुठल्या वक्त्याने पण केलं. हे शक्यच होणारी गोष्ट नाही. म्हणजे तुम्हाला कुठेतरी घर सोडावंच लागेल किंवा तुम्हाला जावंच लागेल. तर या अशा परिस्थितीत आपण एकत्र राहून जर का काम केलं. आज ही परिषद घेतली आहे, कारण आमचं म्हणजे गिरणी कामगारांचं परिषदांमध्ये काय काम नाही. म्हणजे मला आनंद काय वाटला की परिषद घेण्याच्या मागे त्याने जो काय पुढारी पण घेतलं आणि आम्ही त्याला लगेच होई म्हटलं. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे आता ठरलंय काय, तर मोर्चा काढणं. आमचं कसं चाललंय ते मोर्चा काढणं, मोर्चा काढणं, मोर्चा काढणं. मोर्चा कुठपर्यंत न्यायचा? आझाद मैदानावर. आझाद मैदानावर कॉन्ट्रॅक्टर बसलेला असतो. किती माणसं येणार आहेत? 1000 माणसाचा मोर्चा आहे. मग 50,000चं आम्हाला स्टेज पुरेल का तुम्हाला? मग 50,000चे तो लगेच बिल फाडतो. म्हणजे तो एक व्यवसाय झाला तिथे. म्हणजे मोर्चा काढायचा कोणासाठी? त्या व्यवसाय करणाऱ्यासाठी की आमच्यासाठी काढायचा? म्हणजे सगळीकडे पैसे द्या आणि ते व्यवसाय करणारे पोलीसही आम्हाला सांगणार ते नाही, ते करतात ते. म्हणजे पोलिसांचं त्याच्यामध्ये परत
म्हणजे काय कोण कुठे थांबायला तयार नाही. पोलीसही म्हणतात हो ना. आणि मी शेवटी ह्या गोष्टीला एवढा वैतागलो की एक मोर्चा काढायचा तर 50 ते 1 लाखापर्यंत खर्च आहे. म्हटलं कामगारांकडनं सतत पैसे घेत राहायचं आणि त्याचे आम्ही मोर्चे काढत बसायचं आणि त्या मोर्चाला पुढे काय नाही. कधी आला एखादा अधिकारी आला तर आला, नाही तर काय नाही. आम्ही आपल्या मोर्चा करतो जिंदाबाद. आमची भाषणं बजरंग चव्हाण आमचे बसलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना चांगला अनुभव आहे. फार मोठं विचित्र असं हे विशेष सर्कल आहे. त्या सर्कलला कुठेतरी भेद देण्याचं काम ह्या परिषदेत होईल असं मला वाटतं. परिषद आमच्यासाठी असं नाही. परिषद आम्ही नेहमी कामगारांसाठी लढणारी माणसं आहोत. पण आता सर्वसामान्य माणूस उभा राहायला पाहिजे अशी वेळ आलेली आहे. जेव्हा सर्वसामान्य माणूस उभा राहील त्याच वेळेला गिरणी कामगारांना घरं मिळतील असं मला वाटतं. कारण तो जेव्हा लढायला उभा राहील त्यावेळेला माझी आणखी एक सूचना अशी आहे की येत्या 3-1 वर्षात तरी कामगारांना घरं मिळालीच पाहिजे. तुम्ही जर त्यांची पतवंडे बघायला बसाल तर तुमचं ते सगळं ते वाढत जाईल. म्हणजे तुम्हाचा शेवटच तुम्हाला मिळणार नाही. कोणाला घर जायचं? कामगार मेला, कामगाराची पत्नी मेली, त्याचा मुलगा मेला, कोणाला देणार? किती वर्ष तुम्ही असं बघत बसणार? पण ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. कुठेतरी एक यंत्रणा तयार झाली पाहिजे की ज्याने आज यांना घरं द्यायची आहेत असं कोण एक काहीतरी पात्रता कार्ड तरी देण्याची व्यवस्था करा की बाबा हा गिरणी कामगार होता, आता गिरण्या बंद होऊन बरीच वर्ष झाली, तर ह्या गिरणी कामगाराला एखादं पात्रता कार्ड तरी द्या की त्याच्या मुलाला बाबा तुझ्या नातवाला पतवाला कोण असतील त्यांना हे कार्ड दाखवा, तुम्हाला उद्या घर मिळालं तर तुम्हाला ते मिळेल, असं ते काहीतरी व्यवस्था करा. काही व्यवस्था नाहीये. तुम्ही रडा काय ते आम्ही बघतो काय करायचं. आमचं राज्य चाललं म्हणजे झालं, माझं राज्य चाललं म्हणजे सगळं झालं, बाकीचं तुम्ही काय करायचं ते करत बसा. ह्या अशा परिस्थितीत सतत कामगारांना लढवत ठेवणं, सतत त्यांच्यासाठी भांडत बसणं, आम्हाला जागा देताना जे काही ठरवलं आहे त्याप्रमाणे होत नाही. कामगारांना तिकडे नोकरी पण दिली पाहिजे. आज आम्ही नोकरीसाठी भांडत असतो, बरं आमचं नोकरी आम्ही बऱ्याच लोकांना जवळजवळ 1000-1500 लोकांना आम्ही नोकरी लावली, पण ती जोपर्यंत तो बिल्डर आपली जागा विकत नाही काय नाही तोपर्यंत आज कोणाला लावतायत सांगा? आज कोणालाही नोकरी लावत नाही. तुम्हाला हे आम्ही BMC ला दिलं, हे अमुक आम्ही त्याला दिलं असं म्हणून ती फसवाफसवीच चालू असते. त्याचे बळी आम्ही आहोत. आम्ही हे सगळं भोगतोय, सोसतोय. पण मला वाटतं जास्त वेळ आम्ही ह्या परिषदा जर घेतल्यात तर ह्या परिषदेतनं जर सर्वसामान्य माणूस जर का उभा राहिला तर आम्ही ह्याच्यातनं लवकरच मुक्त होऊ. आणि गिरणी कामगार जर मुंबईत राहायला आला तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या जागा विकू नका, आणि विकायच्या असतील तर मराठी माणसाशिवाय कोणाला विकू नका. अहो मला एवढी भीती वाटते की उद्या हे आमचं शिवाजी मंदिरचं मध्ये मराठी नाटक होईल काय अशी मला भीती वाटते. होणार नाही नाटक बघा. आणि 10 वर्षांनी तुमच्या ह्या शिवाजी मंदिर मध्ये मराठी नाटक होणार नाही. ते नाटक ते कदाचित इकडे मोठा टॉवर उभा आहे. मोठी बिकट परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. तुम्ही जागरूक राहाल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमच्यात जेवढी ताकद आहे तेवढी आम्ही लावायला तयार आहोत. आणि ह्याच्या पुढे गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरं मिळतील असं मानूया. आणि मी माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद.